जय श्री शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. द पॉवर ऑफ गोल्ड यांनी प्रश्न विचारलाय. सर, आपण एससीटी वैदिकचा पहिल्याच वर्षी वापर करत आहोत पूर्ण ताकदीने. आपल्याला केमिकलचे स्प्रे घ्यायची काही गरज पडेल का? काही गोष्टींवरती केमिकल स्प्रे घ्यावे लागतील का? किंवा 100% एससीटी वैदिकवरती आपण अवलंबून राहू शकतो? आपण हा प्रश्न विचारला त्यासाठी आपले धन्यवाद. पहिली गोष्ट म्हणजे आपण एक समजून घ्या, समस्या येण्याचं कारण म्हणजे कमजोरी असते. कुठली रोग येऊ, किडी येऊ, फळगळ हो, फुलगळ हो किंवा कुठलीही समस्या येईल, त्या समस्येचं कारण हे फक्त कमजोरी असतं. मातीत कमजोरी असेल तर त्याच्यामध्ये मित्र जीवाणू हे कमजोर होतात आणि शत्रू जीवाणूंची संख्या वाढते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये शत्रू आपले दुश्मन नाही तर आपले मित्र सुस्त पडलेले, हे आपलं नुकसान आहे. मग पहिले आपले मित्र आपण जर सशक्त केले तर ते मित्र त्या शत्रूंना बाहेर थोपून ठेवतात. अगदी अशाच प्रकारे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्याला अंधाराबरोबर लढायचं नाहीये, तर आपल्याला प्रकाश करायचा आहे, हे लक्षात ठेवा. प्रकाश केला की अंधार आपोआप पळून जाणार आहे. अंधाराबरोबर लढून कधीच कुणी जिंकू शकत नाही, कारण तो नाहीच आहे. म्हणून आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, रोग नाहीच आहे पण त्याच्याबरोबर लढून तो कधी जाणार नाही. फक्त शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा केमिकलमध्ये स्प्रे का घ्यावे लागतात, तरी पण रोग का जात नाही? कारण तो नाहीच आहे. तुम्हाला फक्त रोग गेल्याचा भास होतो. म्हणून तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला किडीवर, रोगावर आणि कशावरही काम करायचं नाहीये, आपल्याला पोषणावर काम करायचं. जर तुम्हाला एससीटी वैदिक वापरत करत असताना जर समस्या येत असेल, एक तर तुम्ही 100% वापरल्यावर येणारच नाही, आणि जरी आली तरी पण तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांना संपर्क करा आणि त्या गरजेप्रमाणे तुम्ही सॉइल चार्जर एनर्जी बुस्टर किंवा इन्स्टंट चार्जर एनर्जी बुस्टर, शिलाजीत ट्रीटमेंट LSQ यापैकी कुठल्याही एकाचा वापर करून आपण सोबत हेल्थ फायटर आणि एनर्जी बुस्टर यांचा स्प्रे देऊन आपण त्या झाडाची ताकद वाढवू शकता आणि रोग आणि किडींना दूर ठेवू शकता. आपल्याला केमिकलचा वापर कुठेही आणि कधीही करण्याची गरज पडणार नाही. धन्यवाद.